मिळणार स्वतंत्र बाजार समिती। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रयत्नांना यश। खानापूर तालुक्याचे मोठे विस्तारित अस्तित्व असल्याने या तालुक्यातून 2004 साली कडेगाव तालुका वेगळा करण्यात आला होता। कडेगाव तालुका हा पूर्वी खानापूरचाच तालुक्यात समाविष्ट होता। मात्र प्रशासकीय कामकाज ग्रामस्थांची सुखसोय लक्षात घेऊन 2004 साली स्वतंत्र कडेगाव तालुक्याची निर्मिती होऊन नवीन कडेगाव तालुका अस्तित्वात आला। आजपर्यंत खानापूर व कडेगाव या दोन्ही तालुक्यातील मिळून एकाच बाजार समिती होती। त्यामुळे वारंवार कडेगाव तालुक्याची स्वतंत्र बाजार समिती व्हावी अशी मागणी जोर धरत होती। त्यामुळे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी ही मागणी शासन दरबारी लावली होती। या मागणीला यश आलं असून खानापूर व कडेगाव तालुक्याची वेगवेगळी बाजार समिती अस्तित्वात येणार आहे। शासनाने महाराष्ट्रात स्वतंत्र तालुका स्वतंत्र बाजार समिती हे धोरण राबवलं। त्यामुळे आता नवीन कडेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थापन होणार आहे। राज्य शासनाने नवीन तालुक्यातील नवीन बाजार समिती व काही तालुक्यातील बाजार समितींचं विभाजन केलंय। यामुळे कडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने मंजूर करण्यात आली। याबाबत खानापूर आटपाडी आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत आग्रही मागणी केली होती। सरकारच्या नवीन धोरणानुसार बाजार समितीचे विभाजन होऊन कडेगाव बाजार समिती होणार आहे। आपला जिल्हा आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क।